पुण्यात आज राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन साजरा होतोय। खरं तर दोन राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन जे आहेत ते साजरे होत आहेत आणि त्याच अनुषंगाने दोन्ही गटाकडून जोरदार जय्यत तयारी जी आहे ती या वर्धापन दिनाची करण्यात आलेली पाहायला मिळते। मी आता ज्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे त्या बालगंधर्व रंगमंदिरात आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी होणाऱ्या वर्धापन दिनाची सुद्धा जय्यत अशी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी व्यासपीठावर पाहिलं तर जे नेते प्रमुख नेते महाराष्ट्रभरातून येणारे त्यांचे आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे आमदार असतील खासदार असतील त्यांच्यासाठी ही आसन व्यवस्था आहे। आकर्षक अशा फुलांची सुद्धा सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर कार्यकर्त्यांना 10ची वेळ दिली होती वर्धापन दिनाची, त्या अनुषंगाने आता कार्यकर्ते सुद्धा हळूहळू या संपूर्ण बालगंधर्व रंगमंदिरात याने जमण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तालुकाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, हे सर्वच आमंत्रित आहेत आणि ते सर्वच आज या ठिकाणी जमणार आहेत आणि ते हळूहळू आता जमायला लागल्याची आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवस चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, मात्र यावर कालच सुप्रिया सुळे यांनी म्हटले की शेवटच्या कार्यकर्त्याचा विचार लक्षात घेऊन आम्ही युतीची चर्चा जी आहे ती पुढे जाईल। तर यावर अजित पवार गटाने मात्र बोलण्यास नकार दिलेला होता। त्यातच काल खरं तर शरदचंद्र पवार गटाचा टीजर जो आहे तो लॉन्च झाला। त्या टीजरमध्ये जन्मदात्या सोबतच घेऊ श्वास राष्ट्रवादीचा मेळा निष्ठावंताचा असा टीजरमध्ये उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यामुळे एकूणच आज संपूर्ण या मेळाव्यामध्ये शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे खरं तर सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।